4 जून लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ येत असल्यानं माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते यांच्या घरासमोर हा बोर्ड लागलेला आहे। पूर्वी त्यांनी विदर्भात चमत्कार घडणार असा बोर्ड लिहिला होता, परंतु आता 5ही टप्प्यातलं मतदान झालं, 4 तारीख जवळ येत आहे निकालाची आणि त्यामुळे त्यांच्या घरासमोर अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रात चमत्कार घडणार अशा प्रकारचं अत्यंत बोलकं होर्डिंग्स लावलेलं आहे। त्यावर त्यांचा फोटो आहे आणि अगदी नागपुरातील GPO चौक जिथे त्यांचं निवासस्थान आहे तिथे हा बोर्ड लावलेला आहे। स्वतः अनिल देशमुख माझ्यासोबत आहे। सर, याचा अर्थ काय काढायचा? असं आहे की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भात निवडणुका झाल्या, त्याच्यामुळे या ठिकाणी ज्या पद्धतीचं विदर्भामध्ये जे वातावरण होतं पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अतिशय चांगलं वातावरण होतं, त्याच्यामुळे मी हा बोर्ड लावला होता। पण जेव्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या 3रा, 4था, 5व्या टप्प्याच्या निवडणुका झाल्या आणि ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिसतं आहे की महागाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, संत्रा, कांदा असे अनेक प्रश्न होते। त्याच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं त्याच्यामुळे महाराष्ट्रात चमत्कार घडणार अशा प्रकारची परिस्थिती आहे, म्हणून मी बोर्ड लावला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हा चमत्कार आकड्यांच्या भाषेत कसा सांगणार? आकड्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर अंदाज जो आहे तो 35च्या वरती महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आमच्या मित्रपक्षाच्या जागा येतील अशा प्रकारचं चित्र आहे। मला एक सांगा, 4 जून नंतर काय होईल? तुम्ही मध्यंतरी म्हटलं होतं की अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे अनेक नेते, जुने नेते संपर्कात आहेत। काय होईल असं वाटतं एकूणच आहे की 4 जून नंतर जो निकाल येणार आहे, जे चित्र दिसतं आहे त्याच्यानंतर अनेक जे आमच्यापासून जे दूर गेले होते ते बहुधा प्रयत्न करू शकतात, पण आमच्या पक्षाने ठरवलेलं आहे की जे आम्हाला कठीण काळामध्ये सोडून गेलेत त्यांना आता पक्षामध्ये घ्यायचं नाही। तुम्ही म्हणता ते रांगा पण लागेल 100%। तुम्ही पहा 4 नंतर काय होणार आहे। जशी जशी विधानसभेची निवडणूक जवळ येईल तशा रांगा लागल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। कुठल्या पक्षातले येतील असं वाटतं? तुम्ही पहा ना, आता जे आमच्यातनं सोडून गेले ते तर रांगेमध्ये राहतीलच, पण बाकीसुद्धा मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला, ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला, काँग्रेस पक्षाने सुद्धा ज्या पद्धतीनं एकत्रितपणे या संपूर्ण निवडणूक आम्ही लढलो, त्याच्यामुळे लोकसभेचं चित्र तर वेगळं आहेच, पण विधानसभेचं चित्रसुद्धा तुम्हाला अतिशय वेगळं दिसणार आहे। एक मध्यंतरी शरद पवार साहेबांचा एक इंटरव्ह्यू की 4 जून नंतर तुम्ही चमत्कार घडणार असं म्हणतायत, अनेक लोक रांगेत लागून असं आहे, तुम्ही त्यांना घेणार आहात का? काय काय आमच्या पक्षाचं ठरलं आहे की जे आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही। किती मोठा नेता असो, कितीही मोठा नेता असो, अजितदादा नेतो म्हटलं तर कितीही मोठा नेता असो, कोणालाही पक्षात घ्यायचं नाही। शरद पवार साहेब मध्यंतरी म्हटले होते की काँग्रेस हा विलीन करणार, काँग्रेसमध्ये शरद पवार गट विलीन करणार अशी काही नाही, तसं नव्हतं। पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलले नव्हते। बोलताना त्यांचे बोलले होते की देशामध्ये जे छोटे मोठे पक्ष आहेत, देशामध्ये आमचा पक्ष मोठा आहे, आमचा पक्ष विलीन व्हायचा प्रश्न येत नाही, पण जे देशामध्ये छोटे मोठे पक्ष आहेत, एकदम छोटे पक्ष आहेत, ते बहुधा काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, या अर्थानं माननीय शरद पवार साहेब बोलले होते। शरद पवार गटाबद्दल नाही, बिलकुल नाही। अजितदादा कडे जे नेते आहेत ते पण दावा करतात की 4 जून नंतर जे राहिलेले तुम्ही जे नेते आहेत ते आमच्याकडे येतील। 4 जून नंतर परिस्थिती काय होते पाहाल तुम्ही जरा। विधानसभेची तयारी ही सोबत सुरू केली का तुम्ही? लोकसभा निवडणुका आटोपल्यानंतर लोकसभेचे निकाल 4 जूनला आल्यानंतर 5 जूनपासनं आम्ही विधानसभेची तयारी आम्ही चालू करणार आहे। तुमच्या भेटीगाठी गडचिरोलीचे लोक तुम्हाला भेटून गेले, भेटीगाठी सुरू केल्या विदर्भातल्या तुम्ही? हां, चालू आहे सगळं, परिस्थिती पाहून भेटत राहतात लोक। हा चमत्कार घडणार नक्की 100% लिहून ठेवा। आजची तारीख, आजची वेळ लिहून ठेवा।
अनिल देशमुख यांच्या घरासमोर लागलेला हा बोर्ड अत्यंत बोलका आहे. पूर्वी त्यांनी विदर्भात चमत्कार घडणार असा बोर्ड लिहिला होता, परंतु 5ही टप्प्यातलं मतदान झाल्यानंतर हा बोर्ड लागला आहे. जसजशी 4 जून ही तारीख जवळ येत आहे, अनिल देशमुख यांचा आत्मविश्वास जो आहे तो या ठिकाणी वाढलेला दिसतो. या बोर्डवरून तरी तसंच दिसतं आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.